खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृतच्या अमरावती विभागीय कार्यालयाचे उद्घाटन पार पडले। अमरावतीतील आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडी समोर बस स्टँड रोड, टोपेनगर येथे कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रबंधक संचालक सिद्धेश्वर वरणगावकर, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर तसेच जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार उपस्थित होते। विजय जोशी यांनी जिल्ह्यात अमृतचे कार्यालय सुरू झाल्याने कौशल्य विकास, प्रशिक्षण, रोजगार निर्मिती, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्वयंरोजगार संधी आणि औद्योगिक मार्गदर्शन अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे। यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या नव्या दिशांना चालना मिळणार असल्याचे सांगितले। राज्यात विविध उपक्रम राबवणारी अमृत संस्था युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि औद्योगिक कौशल्य विकासाचे प्रबोधन करीत आहे। आता या सर्व सुविधा अमरावतीमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याने अनेक उपक्रमांची अंमलबजावणी जलद गतीने होणार आहे। यावेळी विविध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच अमृतचे लाभार्थी यांच्या यावेळी भेटी घेण्यात आल्या। उद्घाटन कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध जिल्ह्यातील अधिकारी तसेच अमृत संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी विजय जोशी, व्यवस्थापकीय संचालक अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी असं याचं नाव आहे। पुण्यामध्ये आमचं मुख्यालय आहे। अमृत या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा माझा चालू आहे। सद्यस्थितीमध्ये आम्ही 12,000 नवउद्योजकांना घडवावं किंवा जे उद्योजक आहेत त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता म्हणून प्रोत्साहित करण्याकरता महाराष्ट्रभर आम्ही कॅम्प घेत आहोत। लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय। आता अमरावती विभागाचा जो दौरा चालू आहे त्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना असं आवाहन करेन की ज्या ज्या नवयुवकाला किंवा सुशिक्षित बेकाराला नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांनी अमृतशी अवश्य संपर्क साधावा। अमृतच्या माध्यमातून कौशल्य विकासाच्या अनेक योजना आहेत आणि कौशल्य झाल्यानंतर त्यांना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसायासाठी त्यांना व्याज परतावा योजना आपण देतोय। म्हणजे 15 लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावर 12% प्रमाणे व्याज परतावा आपण त्यांना परत देतोय। त्याचप्रमाणे समजा एखाद्याने प्रोडक्शन किंवा सर्व्हिस सुरू केलं तर त्यांच्याकरता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमृतपेठ या नावाने आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये लॉन्च करत आहोत। आम्ही अशा विविध प्रकारच्या योजना अशा करत आणत आहोत की सुशिक्षित बेकारांना व्यवसाय म्हणून उभा राहण्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, ट्रेनिंग, प्रोडक्शन, फायनान्स आणि मार्केटिंग या सर्व गोष्टी एंड टू एंड सगळे सर्व्हिसेस आमच्या अमृतमध्ये उपलब्ध आहेत। या सर्व्हिसचा सगळ्यांनी अवश्य फायदा घ्यावा। जास्तीत जास्त लोक नवउद्योजक म्हणून तयार व्हावेत। सोलर एक्सपोर्ट पासून तर स्टार्टअप AI कंपनीपर्यंत सर्व प्रकारचे उद्योग आम्ही इथे कव्हर करत आहोत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।